मी ज्योतिषी प्रसाद गोखले। व्हिडिओ पाहण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा। आज आपण ग्रहांची रत्ने धारण का करावीत आणि त्याचे फायदे तोटे काय हे आपण पाहूया। त्याआधी रत्न नेमके कसे काम करतात ते पाहू। आपल्या सगळ्यांना माहीत आहेच की प्रत्येक ग्रहाचा रंग आहे, तसेच त्या प्रत्येक ग्रहांच्या रत्नांना विशिष्ट रंग आहेत। म्हणजे गुरुचा पुष्कराज पिवळा, मंगळाचे पिवळे लाल, शनी ग्रहाचा नीलम निळा, बुधाचा पाचू हिरवा, रवीचा माणिक तांबडा अशा प्रकारे असतात। आपल्या सगळ्यांना हेही माहीत आहे की सूर्यप्रकाश हा पांढऱ्या रंगाचा आहे आणि पांढऱ्या रंगात सगळे रंग असतात। आता समजा जेव्हा तुम्ही गुरु ग्रहाचा पुष्कराज धारण करता, तेव्हा सूर्यप्रकाश त्या रत्नातून आरपार जातो आणि थोडक्यात पिवळा रंग रत्नाद्वारे फिल्टर होऊन आपल्याला गुरु ग्रहाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पुष्कराज रत्नाकडून आपल्याला गुरु ग्रहाकडून होणारे फायदे मिळतात। यात एक गोष्ट लक्षात ठेवायची की रत्न धारण केल्यावर रत्न चांगलं काम किंवा वाईट काम करीत नाहीत, तर ही रत्ने त्या त्या ग्रहांची ताकद अथवा बळ वाढवितात। नाहीतर नवग्रहांची रत्ने घालून फायदाच झाला असता। म्हणून पत्रिका दाखवूनच रत्न धारण करावी। समजा पत्रिकेत बुध ग्रह हा योग्य स्थितीत नाहीये किंवा अशुभ आहे, तर पाचू धारण केल्याने त्याची चांगली फळे मिळणार नाहीत, कारण पाचू हा बुधाची ताकद अथवा बळ वाढवेल। पण बुध उत्तम स्थितीत शुभ असेल तर पाचू निश्चितपणे बुधाची उत्तम फळे देईल। हा नियम प्रत्येक ग्रहांसाठी आहे। शोभेसाठी किंवा फॅशन म्हणून रत्न वापरू नयेत। ज्योतिषी सल्ला घेऊनच रत्न धारण करावे। आता आपण पाहू की रत्नांचा लाभ कधी मिळतो। जसे गणपती घरी आणल्यावर आपण प्राणप्रतिष्ठा करतो, तसेच रत्न हे मुहूर्तावर मंत्रविधी केल्याशिवाय धारण करू नयेत। इथे एक गैरसमज असा आहे की जी रास असते त्या राशीचा स्वामीचा ग्रहांचं रत्न धारण करतात। म्हणजे समजा एका व्यक्तीची तूळ किंवा वृषभ रास आहे आणि या राशीच्या स्वामींचा शुक्र आहे, म्हणून हिरा धारण करणे हे योग्य नाही। कारण मूळ पत्रिकेत जर शुक्र चांगल्या स्थितीत नसेल तर ते रत्न चांगले फळ देणार नाहीत। आता अजून एक गोष्ट इथे लक्षात घ्या की जगात प्रत्येक वस्तूला एक्सपायरी आहे, तसेच रत्नांना सुद्धा एक्सपायरी असते। म्हणून शक्यतो 4 ते 5 वर्षांनी रत्न बदलावीत। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा। धन्यवाद।